गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात तर होतेच, आता लंपीच्या आजाराने जनावरांना देखील संकट निर्माण झाले। तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून येथील शेतकरी मारुती जगधणे यांच्या गायीला लंपी स्किन आजार झाला असून येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्याने गायीला जीवनदान मिळाले। नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे। तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून येथील शेतकरी मारुती जगधणे यांच्या गायीला लंपी स्किन आजार झाला असून येथील डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्याने गाय वाचवली आहे। नांदगाव पशुवैद्यकीय कार्यक्षेत्रात एकूण 40 जनावरांना या आजाराची लागण झाली असून 34 जनावरे बरे झाली आहे व तर 6 गायींवर उपचार सुरू आहे। तालुक्यातील आतापर्यंत 96,000 गुरांचे लसीकरण झाले असले तरी काही गावे लसीकरणापासून वंचित राहिली असल्याची नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। गाय, वळू व बैल गोवंशीय जनावरांना प्रामुख्याने लस देण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांचा शेतीसोबतच दूध उत्पादनाचा जोडधंदाही धोक्यात आलाय। लंपीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना मदत मिळायची, मात्र आता ती मदत बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढले आहे। नांदगाव तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव असला तरी तो आटोक्यात आहे। जनावरांच्या गोठ्यांची व परिसराची स्वच्छता हा 80% उपाय, औषधोपचार 20% प्रभावी ठरतात। शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, गरज भासल्यास जवळच्याच पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित कुऱ्हे यांनी सांगितले। वेळेत उपचार केले तर बरं होतो, साधारण तो महिनाभरात आजार बरा होऊन जातो। महिनाभरात बरं होऊन। डॉक्टर येऊन गेले का? हां, डॉक्टर येऊन गेले। कुऱ्हे डॉक्टर आणि त्यांची टीम असते, त्या ॲम्ब्युलन्सची टीम ते येऊन गेले आपल्याकडे। 3 वेळा येऊन गेले, त्यांनी उपचार दिले आणि फोन कॉन्टॅक्ट करत राहत होते। आपण फोन केला तर विचारून घेतात काय परिस्थिती, जर वाटलं आपल्याला गंभीर तर मग ते येऊन जातं, उपचार परत देऊन जातात। ते मारुती जगधणे, श्रीरामनगर, तालुका नांदगाव। आमच्याकडे गेल्या 15 दिवसापासून जनावरांना लंपीची साथ चालू आहे आणि त्या साथीमध्ये जनावरांना 1 रुपयाच्या ठोकळ्यासारखा गोल असा जखम तयार होते आणि त्या जखमेला जर वेळेत उपचार झाले नाही तर मग जनावरांना किडे पडतात, मोठी जखम होते आणि त्याच्यामध्ये कदाचित जनावर दगावले पण जातात, परिस्थिती निर्माण होते। आता आमच्याकडे येथील कुऱ्हे डॉक्टर आणि त्यांची टीम येऊन गेली, वेळोवेळी ते लक्ष घालतात आणि उपचार पण करतात जनावरांवरती। त्याच्यामुळे जनावरं वाचलीत, काही लोकांची जनावरं वेळेत उपचार न झाल्यामुळे ती दगावली गेली। लंपी चर्मरोग हा एक विषाणूजन्य आजार असून तो फक्त गोजातीय जनावरांमध्ये होतो। त्यामध्ये ताप येणे, अंगावर गाठी येणे, नाकातून आणि डोळ्यातून एक चिकट स्राव येतो आणि त्याचबरोबर काही जनावरांमध्ये पायाला वगैरे सूज येते आणि ते लंगडतात। तर ह्यापैकी आपल्याला कुठलीही लक्षणे जनावरांमध्ये दिसले असल्यास आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्या पशुवर उपचार घ्यावा। नियंत्रण करण्यासाठी आपला गोठा हा गोठ्यामध्ये गोची निर्मूलन करावे। नियमितपणे जनावरांना जंतनाशक आणि गोचीनाशक औषधी देण्यात यावी। आजपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाना श्रीनेग नांदगाव कार्यक्षेत्रात आपण जवळजवळ 40 लंपी बाधित रुग्णांना उपचार केले असून त्यापैकी 34 रुग्ण हे पूर्ण बरे झाले आहेत आणि सध्या स्थितीत 6 जनावरांना ट्रीटमेंट चालू आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।